नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत कोतवाल भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट सराव क्वेश्चन. तो क्वेश्चन पहिला आहे, तो महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस जो समुद्र आहे मित्रांनो, तो अरबी समुद्र आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे, तो महाराष्ट्राला एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहे? तर महाराष्ट्राला एकूण किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहे मित्रांनो? तर 6 राज्यांच्या सीमा लागलेला आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तरेस जे राज्य आहे मित्रांनो, ते आहे मध्य प्रदेश राज्य आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या ईशान्येस जे राज्य आहे मित्रांनो, ते आहे छत्तीसगड राज्य आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला जो राज्य आहे मित्रांनो, ते आहे तेलंगणा राज्य आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या दक्षिणेस जे राज्य आहे मित्रांनो, ते आहे कर्नाटक राज्य आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, महाराष्ट्राच्या नेतृत्वेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या नेतृत्वेस दिशेल जे राज्य आहे मित्रांनो, ते आहे गोवा राज्य आहे मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, महाराष्ट्राच्या वायव्येस दिशेले कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या वायव्येस जे राज्य आहे मित्रांनो, ते आहे गुजरात राज्य आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हे आहे? तर महाराष्ट्रात सध्या एकूण जिल्हे जे मित्रांनो, ते आहे 36 जिल्हे आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण महसूल विभाग जे मित्रांनो, ते 6 महसूल विभाग येतात. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, खालीलपैकी कोणते जिल्हा कोकण विभागात येतो? तर खालीलपैकी कोणता असा जिल्हा आहे जो कोकण विभागात येतो मित्रांनो? तर नाशिक जिल्हा जो आहे कोकण विभागात येत नाही मित्रांनो. त्यानंतर सातारा जिल्हा बी येत नाही. त्यानंतर पुणे जिल्हा बी येत नाही. तर आपला राईट आन्सर काय होईल? तर बी होईल. तर रत्नागिरी जिल्हा जो आहे ते कोकण विभागात येतो. तर बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, खालीलपैकी कोणता जिल्हा नाशिक विभागात येतो? तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे तो नाशिक विभागात येतो मित्रांनो? तर तो आहे धुळे जिल्हा आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, पुणे विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येतो? तर पुणे विभागात खालीलपैकी जो जिल्हा येतो मित्रांनो, तो सांगली जिल्हा येतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, छत्रपती संभाजीनगर विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येतो? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये खालीलपैकी जो जिल्हा येतो मित्रांनो, तो बीड जिल्हा येतो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, अमरावती विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येतो? तर अमरावती विभागात खालीलपैकी जो जिल्हा येतो मित्रांनो, तो येतो अकोला जिल्हा येतो. हे 3 जिल्हे येत नाही, भंडारा, गडचिरोली आणि वर्धा हे जिल्हे जे येत नाही मित्रांनो. तर कोणता जिल्हा येतो अमरावती विभागामध्ये? तर अकोला जिल्हा येतो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, नागपूर विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येतो? तर नागपूर विभागात खालीलपैकी जो जिल्हा येतो, बघूया कोणता जिल्हा येतो. तर यवतमाळ बीड जिल्हा जो आहे मित्रांनो येत नाही. नाशिक जिल्हा बी येत नाही मित्रांनो. त्यानंतर जालना जिल्हा बी येत नाही. तर मित्रांनो कोणता जिल्हा येईल नागपूर विभागात? तर चंद्रपूर जिल्हा जो आहे नागपूर विभागात येतो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 18वा येतो, महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाकडे असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाकडे असलेला जिल्हा जो मित्रांनो, तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जिल्ह्यांपैकी कोणता जिल्हा आहे? तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जिल्ह्यापैकी कोणता जिल्हा येतो मित्रांनो? बघा ऑप्शनमध्ये. तर पूर्वेकडील जिल्हा जो मित्रांनो, तो नंदुरबार जिल्हा येत नाही मित्रांनो. त्यानंतर पालघर जिल्हा येत नाही. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा येत नाही. कारण का? हे पश्चिमेकडील जिल्हे मित्रांनो. तर गोंदिया जे आपलं राईट आन्सर होईल. ए जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, महाराष्ट्राच्या उत्तर भागातील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्राच्या उत्तर भागातील जिल्हा जो मित्रांनो, तो आहे नंदुरबार जिल्हा मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, गोदावरी नदी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? तर गोदावरी नदी जी मित्रांनो, ती नाशिक या जिल्ह्यात जे उगम पावते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, कृष्णा नदीचा महाराष्ट्रातील उगम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कृष्णा नदीचा महाराष्ट्रातील उगम जो मित्रांनो, तो सातारा जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, भीमा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरात होतो? तर भीमा नदीचा उगम जो होतो मित्रांनो, ते पुणे जिल्ह्यात भीमाशंकर या परिसरात होतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, वर्धा नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? तर वर्धा नदीचा उगम जो होतो मित्रांनो, तो मध्य प्रदेश या राज्यात होतो मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, तापी नदी महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून वाहते? तर तापी नदी जी वाहते मित्रांनो, ती महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये वाहते मित्रांनो. आपला राईट आन्सर काय होईल? तर बी होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात पूर्वेस कोणती प्रमुख पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील जी पूर्वेस प्रमुख पर्वतरांग आहे मित्रांनो, ती आहे सह्याद्री पर्वतरांग मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. हे क्वेश्चन ध्यानात ठेवा मित्रांनो, कोकण प्रदेशातील विचारत आहे मित्रांनो, तर सह्याद्री येईल. तर बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर सातपुडा पर्वतरांग जे आहे महाराष्ट्राच्या ते उत्तर भागामध्ये येते मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, अजिंठा डोंगर रांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर अजिंठा डोंगर रांग जे आहे महाराष्ट्राच्या ते उत्तर आणि पश्चिम भागामध्ये मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाबळेश्वर जे मित्रांनो ते आहे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. बीच आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई शिखर जे आहे मित्रांनो ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्राला लागून आहे? तर महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी जी आहे मित्रांनो ती अरबी समुद्राला लागून आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, मुंबई कोणत्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेली आहे? तर मुंबई जी आहे मित्रांनो ती अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेली आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो, महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर कोणते? तर महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर जे मित्रांनो ते आहे मुंबई बंदर आहे मित्रांनो, नैसर्गिक बंदर. ते ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो, जवाहरलाल नेहरू बंदर नावाशिवा कोणत्या जिल्ह्यात आहे? नावाशिवा बंदर जे मित्रांनो ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो, महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे मित्रांनो ते आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36वा येतो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे मित्रांनो ते आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 37वा, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या भागात आहे? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते विदर्भामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 39वा येतो, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील लोणार सरोवर जे मित्रांनो ते आहे ऑप्शनमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते. आपलं बुलढाणा जिल्हा जे राईट आन्सर होईल. ए जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 40वा, महाराष्ट्राचा बहुतांश पठारी भाग कोणत्या भौगोलिक प्रदेशात भाग आहे? तर महाराष्ट्राचा बहुतांश पठारी भाग जो आहे मित्रांनो ते दख्खनच्या पठाराचे भौगोलिक प्रदेशाचा भाग आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा.